नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये मिशन स्कॉलरशिप इयत्ता 4थी गणित विषय आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत। या वर्षीपासून 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती सुरू होत आहे। त्यासाठी गणित हा विषय काठिण्य पातळीचा अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे। काही व्हिडिओ 4थीसाठी असतील गणिताचे, काही व्हिडिओ 7वीसाठी असतील। या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न गणिताचे पाहणार आहोत। 450 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये म्हणजे इंग्रजीमध्ये 4 इंग्रजीमध्ये, 5 इंग्रजीमध्ये आणि 0 या ठिकाणी 450 नंबर 2 अशा पद्धतीनं लिहिली जाते। ओके, या ठिकाणी खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा। या ठिकाणी 2305 ही संख्या इंग्रजीमध्ये लिहिलेली आहे। 9540 ही सुद्धा संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिली आहे। 1500 म्हणजे 1500 ही सुद्धा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिली आहे। 1217 मात्र या ठिकाणी देवनागरीमध्ये लिहिली आहे, म्हणजे मराठीमध्ये लिहिली आहे। हाच तो वेगळा पर्याय आहे नंबर 4। आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्रजीतले अंक आणि देवनागरी अंक म्हणजे मराठीतले अंक। 17528 या संख्येच्या शतक स्थानचा अंक देवनागरी लिपीत कसा लिहावा? आता शतक स्थान, एकक, दशक, शतक हे खरं तर संख्येच्या उजवीकडून मोजायला सुरुवात करावी लागते। हा एकक आहे, हा दशक आहे, हा शतक आहे। या ठिकाणी शतक स्थानचा अंक देवनागरीत कसा लिहितात? एकक, दशक, शतक। शतक स्थानी 5 आहे, 5 मराठी त्यातलं शोधा, देवनागरीमध्ये नंबर 3। अगदी बरोबर। 35728 ही संख्या देवनागरी लिपीत कशी लिहितात? आता 3 5 7 2 8 कुठं आहे? 35728 ही इंग्रजी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहे। 35007 इंग्रजी आहे, इथं 8 इंग्रजी आहे, तर अचूक पर्याय 1 35728 देवनागरी लिपीत म्हणजे या ठिकाणी मराठीमध्ये आहे। देवनागरी लिपी म्हणजे मराठीमधले अंक। तन्वीने 564 आंबे विकले, यातील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहावी? म्हणजे इंग्रजीतले अंक 564, 5 म्हणजे 5, 64, 64 म्हणजे या ठिकाणी 6 आणि 4 म्हणजे या ठिकाणी आपल्याला नंबर 4। इंग्रजीत तिन्ही पण अंक आहेत, 5 इंग्रजी आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहे, 6 आंतरराष्ट्रीय आहे आणि 4 सुद्धा आंतरराष्ट्रीय आहे। ओके, 64 पहिल्यांदा 4 नंतर 6, पण पहिल्यांदा या ठिकाणी 6 येते आणि नंतर 4 येते। ओके, म्हणून उलट्या प्रक्रियेने लक्षात ठेवा, 4 स नंतर 6। ओके, पहिलं 5 आहेत, 5 ते 64। गटात न बसणारी संख्या ओळखा। या ठिकाणी पहा 7589 गटात न बसणारी संख्या ओळखा। यामध्ये 7 5 8 9 9 देवनागरी लिपीत आहे। या ठिकाणी इथंही विस्कटलेलं आहे 7 8 9 आणि 5 देवनागरी, 7 8 9 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहे। 7 5 या ठिकाणी आणि 9 हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहे, तर 8 देवनागरी आणि फक्त 2 नंबरचा जो पर्याय आहे तो यामध्ये बसणारा नाही। पहिला, तिसरा, चौथा हे सगळे विस्कटलेले आहेत। या ठिकाणी मिसळलेले अंक आहेत, आंतरराष्ट्रीय आणि देवनागरी, इंग्रजी आणि मराठी अंक मिसळलेले आहेत। इथं मात्र अजिबात पूर्णपणे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहे, म्हणजे वेगळा मात्र हाच आहे नंबर 2। पुढं 3 अंकी सर्वात मोठी संख्या देवनागरी संख्या चिन्हात टिंबटिंब अशी लिहितात, देवनागरी म्हणजे मराठीमध्ये। आता 3 अंकी सर्वात मोठी संख्या 1 ते 10 पर्यंतचा सर्वात मोठा अंक 9, मग 9 3 वेळा लिहायचं ना, 9 9 9 हे देवनागरी। इथं पण 9 9 9 3 वेळा आहे, पण हा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहे, त्यामुळे आपल्याला पर्याय हा दुसराच निवडावा लागेल।
1 ते 10पर्यंत सर्वात मोठी संख्या 10 जरी असली तर एक अंकी संख्या ना. या ठिकाणी 9, मग 3 वेळा 9 लिहायचं म्हणजे 3 अंकी संख्या तयार होते. ओके. आता 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहावी. विषम संख्या म्हणजे समजलं पाहिजे. 1, 3, 5, 7, 9 या विषम संख्या आहेत. 2, 4, 6, 8, 10. नैसर्गिक संख्या संचामध्ये नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या मोज संख्या. यामध्ये पहिला अंक 1 तो विषम, त्यानंतर 1 आड 1, 3, 5, 7, 9, 11 या विषम. 1ला सोडले की नंतर येणारं 2, 2 नंतर 1 आड 1, 4, 6, 8, 10 हे सम आहेत. ओके. सम संख्येला 2 भाग जातोच. आता पहा या ठिकाणी 100 अगदी बरोबर आहे, समसंख्या आहे. मग 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या 100 आहे. आता त्यात 1 मिळवलं, 100मध्ये 1, 100 रुपयामध्ये 1 रुपया मिळवला की झालं 101. अगदी बरोबर आहे. म्हणजे 1 आहे त्याच्यामध्ये 101 विषम संख्या आहे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आपल्याला हे पाहिजे इंग्रजीमध्ये 101 अशा पद्धतीनं. ओके. 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात 101 अशी लिहायची. आपला पहिला भागच आंतरराष्ट्रीय आणि देवनागरी संख्या चिन्हावरती आहे. पुढचा भाग आहे 817 आणि पुढं स्टार या 4 अंकी संख्येच्या स्टारच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात होईल. आता पर्यायामध्ये 5 देवनागरी आहे, 2 देवनागरी आहे, 7 देवनागरी आहे, आंतरराष्ट्रीय 8. त्यामुळं अचूक पर्याय नंबर 3. ओके. 10 खालील संख्यांचे निरीक्षण करा. यातील आंतरराष्ट्रीय व देवनागरी संख्या चिन्हातील किती जोड्या अयोग्य आहेत. या ठिकाणी 8, 5, 8 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये 8 आहे, 8 आहे, 5 आहे, 5 आहे, 8 आहे, 8 आहे. योग्य आहे 9, 1, 6, 9, 1, 6 आंतरराष्ट्रीय देवनागरी. 7, 8, 5 इथं मात्र अयोग्य जोडी आहे. 2, 5, 9 आंतरराष्ट्रीय आणि देवनागरी 2, 5, 9 योग्य आहे. एकच जोडी फक्त या ठिकाणी अयोग्य आहे, नंबर 4. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जास्तीत जास्त इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करावा. प्राथमिक शाळांमधील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी हा गणिताचा व्हिडिओ जरूर दाखवावा, जेणेकरून आपल्या शाळेतील शिष्यवृत्तीधारक जास्तीत जास्त विद्यार्थी व्हावेत ही माफक अपेक्षा आहे. याही पुढे अशा पद्धतीचा गणिताचा अनेक विविध प्रकारच्या उदाहरणांचा आपण सराव करणार आहोत. भोसले सर जाकले हे चॅनल इंग्रजीमध्ये सबस्क्राईब करा, बेल आयकॉन द्या, म्हणजे आपणास आवश्यक असणारे सर्व प्रकारची इयत्ता चौथी गणिताची इथून पुढचे व्हिडिओ आपल्यासमोर येतील. धन्यवाद.